पान क्रमांक 206 पौलाचं रोमकरास पत्र अध्याय 1 वचन 11 आणि 12 मी वाचतो, कान देऊन ऐका. तुम्ही स्थिर व्हावे म्हणून मी तुम्हाला काही आध्यात्मिक कृपादान द्यावे यासाठी तुमची भेट घेण्याची मला फार उत्कंठा आहे. म्हणजे मी तुमच्या सन्निध असून तुमच्या व माझ्या अशा परस्परांच्या विश्वासाच्या योगाने आपणा उभयतास मला तुम्हाविषयी व तुम्हाला माझ्याविषयी उत्तेजन प्राप्त व्हावे. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पौल हे पत्र रोम येथील विश्वास ठेवणाऱ्या लोकांना म्हणजेच येशूच्या मंडळीला लिहित आहे. मंडळी हे चर्चचं मराठी भाषांतर आहे. आणि तो सांगतोय की तुम्ही स्थिर व्हावं, तुम्हाला स्थैर्य प्राप्त व्हावं म्हणून तुम्हाला भेटण्याची मला उत्कंठा आहे. मला तुम्हाला काही आध्यात्मिक कृपादान देता आलं तर त्याद्वारे तुम्ही स्थिर व्हाल आणि म्हणून तुम्हाला भेटण्याची माझी इच्छा आहे, मला उत्कंठा आहे. आणि तुमचा विश्वास आणि माझा विश्वास ह्या दोहोंच्या संयोगाने तुम्हाला माझ्याविषयी आणि मला तुमच्याविषयी उत्तेजन प्राप्त व्हावं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पौल ख्रिस्ती श्रद्धा जीवनामधला एक मोठा असा विश्वासाचा भाग प्रगट करून सांगत आहे. एक मोठं रहस्य तो आपल्याला सांगत आहे, प्रगट करत आहे. श्रद्धेचा प्रवास कसा असतो, विश्वासाचा प्रवास कसा असतो आणि या विश्वासाच्या प्रवासामध्ये माणसाने कोणतं पथ्य पाळायचं असतं, कोणती दक्षता घ्यायची असते, ह्याविषयी तो एक विशेष असं प्रगटीकरण देत आहे. माझ्या प्रिय भावांना तो म्हणतो की मला तुम्हाला भेटायचं आहे, मला तुमची भेट घ्यायची आहे. कशासाठी भेट घ्यायची आहे? तुम्ही स्थिर व्हावे म्हणून मला तुम्हाला आध्यात्मिक कृपादान द्यायचं आहे. हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आज आपण पाहतो पुष्कळ लोक अस्थिर आहेत, पुष्कळ देश अस्थिर आहेत, स्थैर्य नाही आहे. स्थैर्य हा एक सामान्य शब्द आहे. अधिक चांगला शब्द शांती. पुष्कळ लोकांना शांती हा शब्द अधिक चांगला कळतो, पण इकडे पौलाने मुद्दाम स्थिर हा शब्द वापरलेला आहे. स्थैर्य. देश स्थिर नाही आहे, गावं स्थिर नाही आहेत. म्हणजे प्रिय भावांनो आणि बहिणींनो, कुटुंब अस्थिर आहेत, कुटुंब अस्थिर आहेत आणि गावं अस्थिर आहेत, देश अस्थिर आहेत, मानवी जीवन आज अस्थिर आहे. पण पौल म्हणतो तुम्ही स्थिर व्हावे, तुम्हाला स्थैर्य प्राप्त व्हावं, तुमच्या जीवनामध्ये स्थैर्य यावं म्हणजे शांती यावी म्हणून मला तुम्हाला काही आध्यात्मिक कृपादान देता यावं म्हणून तुमची भेट घेण्याची माझी इच्छा आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आज एखादा मनुष्याकडे असा आला असेल की त्याचं जीवन अतिशय वाईट आहे. कोणत्या प्रकारचं जीवन तो जगतो आहे? एक तर तो 24 तास दारू पिणारा मनुष्य असेल की ज्याच्या बाबतीमध्ये बायको खुश नाही आहे, मुलं खुश नाही आहेत आणि रात्रंदिवस त्याला बायको मुलाकडनं शिव्या घ्यायला लागतात, मार खावा लागतो. किंवा इथे असा एखादा मनुष्य आला असेल की जो एका बाजूने ऑफिसमध्ये चोरी करतो आणि दुसऱ्या बाजूने पैसे नेऊन डॉक्टरला देतो. अशा लोकांचं जीवन अस्थिर आहे. पण आजच्या प्रार्थना सभेनंतर त्यांची जीवनं बदलू शकतात आणि त्यांचं पूर्वीचं जीवन ते टाकून देऊ शकतात. एका नव्या जीवनाला ते आरंभ करू शकतात, म्हणजेच त्यांच्या जीवनामध्ये स्थैर्य येऊ शकतं.
हालेलुया. आज एक विशेष पत्र आलं. ते पत्र मी वाचलं आणि मी वाचत गेलो. शेवटचं वाक्य होतं, तुम्ही माझं पत्र वाचल्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. त्यांची कहाणी अशी भयानक होती की मला पत्र वाचणं भाग पडलं. हा मनुष्य म्हणतोय की माझं वय 71 वर्ष आहे. वयाच्या 5व्या वर्षी मी अनाथ झालो, आई वडिलांना मुकलो. त्यानंतर मला पक्षाघाताचा झटका आला. 1960 साली माझ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली, ऑपरेशन झालं. आता माझा जन्म 59चा आणि तेव्हापासनं मी अतिशय असं दुबळं जीवन जगत आहे. लग्न झालं तर बायको सोडून गेली आणि मी माझ्या फ्लॅटमध्ये एकटाच राहतो आहे. आणि त्यांनी सांगितलं, मी तुमच्या मागच्या सभेला आलो होतो. गोव्यावरून हे पत्र आलेलं आहे. मागच्या गोव्याला तो म्हणाला मी सभेला आलो होतो आणि तिकडे मला स्पर्श झाला देवाचा. मला चालता येत नव्हतं, मला आता चालता यायला लागलेलं आहे. माझ्या प्रिय भावानं आणि बहिणीनं ते पत्र वाचून मी जरी माझ्या ह्या डोळ्यांनी रडलो नाही तरी माझ्या आतून मला रडू आलं. एवढं कठीण जीवन, मानवी जीवनामध्ये स्थैर्य नाही आहे. आणि स्थैर्य कधी मिळतं? जेव्हा आपण पूर्णपणे देवाशी एकरूप होतो, आपलं देवाशी पूर्णपणे जुळतं, जमतं. आपण जेव्हा देवाशी पूर्णपणे एकरूप होतो तेव्हाच आपल्या जीवनाला स्थैर्य प्राप्त होतं. आणि पौल म्हणतोय तुम्हाला स्थिर होता यावं, तुम्हाला स्थिर करावं, म्हणून मी तुमची भेट घेत आहे. आणि मी स्थिर कसं करणार? तुम्हाला आध्यात्मिक कृपादान देऊन. माझ्या प्रिय भावांना बहिणी, पुष्कळ लोक बाह्य गोष्टींना महत्त्व देतात, पण ज्या बाह्य गोष्टी आहेत त्या आतील गोष्टीवरती अवलंबून आहेत हे त्यांना कळत नाही. आपला आत्मा जर स्थिर असेल तर शरीर स्थिर राहणार, आणि आत्मा जर आजारी असेल तर शरीर आपसुक आजारी होणार. ज्याचा आत्मा आजारी आहे त्याचंच शरीर आजारी होऊ शकतं. ज्याचा आत्मा स्थिर आहे त्याचं शरीरही स्थिर होतं. ज्याचा आत्मा निरोगी आहे त्याचं शरीर पण निरोगी होतं. आणि आत्मा स्थिर कधी असतो, आत्मा कधी निरोगी असतो? जेव्हा आपले देवाबरोबरचे संबंध चांगले असतात, लोकांबरोबरचे संबंध चांगले असतात, तेव्हा आपला आत्मा स्थिर असतो. ही प्रार्थना सभा जी आहे, या प्रार्थना सभेमध्ये बाह्य गोष्टींना महत्त्व नाही आहे. ही प्रार्थना सभा मुळात आत्मिक आहे. जे काही मी तुमच्याशी बोलतोय ते तुमच्या आत्म्यासाठी बोलतोय. जे काही आपण इकडे करतो ते सगळं आत्म्यासाठी करतो. कारण आत्मा जर स्थिर राहिला तर शरीर आपोआप स्थिर होतं. आणि आत्मा जर स्थिर असला तर शारीरिक जीवन, भौतिक जीवन हे सुद्धा स्थिर होतं. माणसाला जीवनामध्ये 1000 आशीर्वादांची गरज असते. एका आशीर्वादाने आपलं कधी भागत नाही. तरुण मुलगी म्हणते माझं लग्न झालं पाहिजे, हे प्रभू मला चांगला नवरा दे. पण एक बाई म्हणते माझं लग्न झालेलं आहे पण नवरा दारुडा आहे. कुठच्या कुठे लग्न केलं. दुसरी बाई म्हणते नवरा फार चांगला आहे पण मुलंच नाही आहेत. तिसरी बाई म्हणते नवरा चांगला आहे, मुलं आहेत चांगली, पण नवऱ्याला नोकरी नाही आहे. म्हणजे प्रिय भावांनो आणि बहिणींनो, माणसाला जीवनामध्ये 1000 आशीर्वादांची गरज असते. एका आशीर्वादाने भागत नाही. परंतु हे सगळे आशीर्वाद आपल्याला कधी मिळतात? जेव्हा आपला आत्मा सुस्थिर असतो, स्थिरावलेला असतो, देवाशी त्याचे संबंध जवळचे असतात आणि देवाच्या दृष्टीने आपला आत्मा योग्य स्थितीला असतो, तेव्हाच सगळे आशीर्वाद आपल्याला मिळत असतात. आणि म्हणून अशा प्रार्थना सभेमध्ये तुम्हाला आध्यात्मिक कृपादान मिळणार.
पण ते आध्यात्मिक कृपादान जे आहे ते पुरेसं आहे. ते जर मिळालं तर भौतिक कृपादानं आपोआप मिळतात. समजा इकडे एक बंधू आहे, तो बंधू इकडे अशासाठी आलेला आहे की त्याच्या 2 मुली लग्नाच्या झालेल्या आहेत आणि त्या 2 मुलींची लग्न होत नाही आहेत, म्हणून तो अतिशय बेजार आहे, त्रस्त आहे आणि अशा अवस्थेमध्ये तिकडे पोहोचलेला आहे. आणि प्रार्थनेच्या वेळेला मी इथे म्हणालो, तुमच्याकडनं कोणतं पाप घडलं असेल तर पापांची क्षमा मागा. आणि हा माणूस उभा आहे, असा उभा आहे, तो आठवण करतोय त्याच्याकडनं काही पाप घडलंय का. अचानक त्याला आठवण होते की मी एकदा माझ्या ऑफिसमधल्या सहकार्याची टिंगल केली होती, चेष्टा केली होती. त्याला मुली आहेत, मुलींचं कसं जमणार म्हणून. आणि त्या माझ्या मित्राला खूप वाईट वाटलं होतं, कारण मी त्याची टिंगल केली मुलीवरून म्हणून. त्याच्या मुलीवरून मी त्याची टिंगल केली होती. हे पाप त्याला आठवलं. पुष्कळ वर्षापूर्वी हे पाप मी केलं होतं. माझ्या ऑफिसमध्ये सहकार्याची टिंगल केली, त्याला मुली आहेत म्हणून. आणि तो म्हणतो हे माझं पाप आहे, मी माझ्या मित्राला दुखावलं होतं, असं मी बोलायला नको होतं. तो देवाकडे क्षमा मागतो, प्रभू मला क्षमा कर, कारण मी माझ्या मित्राची टिंगल केली, त्याला जास्त मुले आहेत म्हणून. आणि क्षमा मागितल्यानंतर त्याला थोडी शांती वाटते. तो घरी जातो आणि त्याच आठवड्यामध्ये त्याच्या 2 मुलींचे लग्न जमतात. हे कसं घडतं? त्याच्या 2 मुलीची लग्न का जमत नव्हती? ह्याचं कारण असं की त्याने एका माणसाची चेष्टा केली होती, टिंगल केली होती, त्याला जास्त मुले आहेत म्हणून. आणि हा शाप त्याच्या 2 मुलीवर आला होता आणि म्हणून 2 मुलींची लग्न होत नव्हती. जेव्हा या माणसाने प्रार्थनेच्या वेळेला डोळे मिटून हात जोडून देवाला सांगितलं की हे माझं पाप आहे, मला याची क्षमा दे, आणि देवाने त्याला क्षमा दिली, तेव्हा काय झालं? त्याला आशीर्वाद मिळाला. कोणता आशीर्वाद मिळाला? त्याच्या 2 मुलींची लग्न जमली, हा आशीर्वाद मिळाला. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, मुळात त्याला आध्यात्मिक कृपादान मिळालं, ते म्हणजे त्याला देवाकडनं पापांची क्षमा मिळाली. त्याने जे पाप केलं होतं त्याची क्षमा त्याला मिळाली. हे आध्यात्मिक कृपादान आहे. पण हे आध्यात्मिक कृपादान मिळाल्यानंतर त्याचा परिणाम म्हणून त्याच्या 2 मुलींची लग्न जमतात. मुळात आपल्याला आध्यात्मिक कृपादानाची गरज आहे, पण ते मिळाल्यानंतर त्याचा परिणाम म्हणून भौतिक आशीर्वाद आपोआप मिळतात. हालेलुया, हालेलुया. या प्रार्थना सभेमध्ये गाणी म्हटली जातात, देवस्तुती, देवाची प्रशंसा करणारी, देवाची महती गाणारी भक्तिगीतं आपण गातो. या प्रार्थना सभेमध्ये परमेश्वराची आपण खुली मनापासून स्तुती करतो, आराधना करतो. परमेश्वराला आपण भजतो, पूजतो, आराधितो. आणि या प्रार्थना सभेमध्ये आपण देवाचं वचन ऐकतो. मी तुम्हाला आता देवाचं वचन फोड करून सांगत आहे, स्पष्ट करून सांगत आहे. त्यालाच प्रवचन म्हणतात. प्रवचन, प्र म्हणजे विशेष, विशेष असं वचन, वचनाची फोड करून सांगणं. आणि ह्या प्रार्थना सभेमध्ये आपण एकत्रपणे प्रार्थना करतो. ज्या प्रार्थनेमध्ये तुम्ही सगळ्यांना क्षमा करता, ज्या प्रार्थनेमध्ये तुम्ही आठवण करता तुमच्या पापांची आणि देवाला सांगता ही माझी पापं आहेत, ज्या प्रार्थनेमध्ये तुमच्या पापांबद्दल तुम्हाला वाईट वाटतं, पश्चाताप केला जातो, ज्या प्रार्थनेमध्ये तुम्ही देवाकडे क्षमा मागता, देवा मला क्षमा कर. आणि ह्याच प्रार्थनेमध्ये येशूचा शिष्य या नात्याने मी आज्ञा देतो की आजार निघून जावेत, दुःख निघून जावीत. आणि त्यानंतर इकडे साक्षी होतात.
जे लोक बरे झालेले आहेत ते येऊन सांगतात की आम्ही बरे झालो, आणि ते ऐकत असताना आपला विश्वास बळावतो, आपला विश्वास मजबूत होतो. हा जर कॅन्सरमधनं बरा झाला तर माझा डायबिटीस का जाणार नाही? हा जर कॅन्सरमधनं बरा झाला तर माझा दमा का जाणार नाही? हे सगळं जे काही घडतं दिवसभरामध्ये इकडे, त्यामुळे तुम्हाला आध्यात्मिक कृपादानं मिळतात, आणि आध्यात्मिक कृपादानामुळे मानवी जीवनामध्ये स्थिरता येते, स्थैर्य येतं. आशीर्वाद प्रार्थना केंद्रामध्ये आम्ही अनेक प्रकारच्या साक्ष ऐकतो, पण एक साक्ष न विसरता येण्यासारखी आहे. सोमवार ते गुरुवार 4 दिवसाचं शिबिर असतं, आणि त्या शेवटच्या दिवशी एका माणसाने साक्ष दिली. तो म्हणाला, मी सोमवारी इकडे आलो स्वतःहून नाही, मला मित्राने इकडे आणलं. मी आलो तेव्हा माझ्या मनामध्ये एकच विचार होता. कोणता विचार? आईचा आणि वडिलांचा खून करायचा. मला दुसरं काही नको होतं, मला माझ्या आईचा आणि वडिलांचा खून करायचा होता. का खून करायचा होता? कारण माझा मोठा भाऊ मरण पावला, त्याची प्रॉपर्टी होती. तर मी माझ्या आईवडिलांना सांगितलं आपण ही प्रॉपर्टीचं काहीतरी करूया. तेव्हा आईवडील म्हणाले तू त्याच्या प्रॉपर्टीविषयी काही बोलायचं नाही. आणि तेव्हा माझं आणि माझ्या आईवडिलांचं बिनसलं, खटकलं, भांडण सुरू झालं, आणि बहिणीने आगीत तेल ओतलं, आणि माझी आई, माझे वडील आणि माझी बहीण माझे हाडवैरी झाले. आणि मी मनात ठरवलं आईचा आणि वडिलांचा खून करायचा. अशा मनस्थितीत मी असताना माझा एक मित्र मला भेटला, आणि तो म्हणाला चल मी तुला एका ठिकाणी घेऊन जातो. आणि त्याने मला तुमच्या आशीर्वाद प्रार्थना केंद्रात आणलं. सोमवारी माझं रजिस्ट्रेशन केलं. 4 दिवस मी इकडे होतो, पण सोमवारी मला काही स्पर्श झाला नाही, मंगळवारी मला काही स्पर्श झाला नाही. प्रार्थनेमध्ये सांगतात सगळ्यांना क्षमा करा, पण मी मनात ठरवलं होतं क्षमा सोडून द्या, मी आईवडिलांचा खून करणारच. आणि आमचे सिस्टर किंवा ब्रदर नेहमी ओरडून सांगतात क्षमा करा, क्षमा करा, क्षमा करा. तो म्हणतो खून करणार, खून करणार, खून करणार. आणि तो म्हणाला की बुधवारच्या म्हणजे कालच्या प्रार्थनेमध्ये काहीतरी घडलं. काय घडलं नेमकं? अचानक मला स्पर्श झाला, आणि मी म्हणालो आई मी तुला क्षमा करतो, बाबा मी तुम्हाला क्षमा करतो. आणि आता मी घरी जाणार आणि आईला आणि वडिलांना सांगणार मी तुम्हाला क्षमा केलेली आहे, आणि मी त्यांच्याशी समेट करणार, मी त्यांच्याशी बोलणार, त्यांच्याशी प्रेमाने वागणार. माझा डायबिटीज बरा झाला, माझा ब्लड कॅन्सर गेला, अशा पुष्कळ साक्ष आशीर्वाद प्रार्थना केंद्र येतात. पण ही साक्ष लाख मोलाची आहे, कारण 2 माणसांचे खून वाचले, आणि 3रा माणूसही गायब झाला असता की त्याने दोघांचे खून केले असं तो वाचला असता का? तोही गेला असता ना जन्मठेपेत किंवा फाशीवर. हे जे त्या माणसाला आशीर्वाद प्रार्थना केंद्रात मिळालं त्यालाच आम्ही आध्यात्मिक कृपादान म्हणतो. आपल्या आईवडिलांना क्षमा करण्याची शक्ती त्याला मिळाली, आणि त्याच्या डोक्यात प्रकाश पडला. बरं का, आपण एरवी म्हणतो ट्यूब पेटली, ट्यूब पेटली बरोबर आहे. काय झालं? डोक्यात प्रकाश पडला, सत्य त्याला समजलं. आईवडिलांचा खून केल्याने माझं कधीही भलं होणार नाही, पण मी माझ्या जीवनाची बर्बादी करणार. जर मी आईवडिलांचा खून केला मी उद्ध्वस्त झालो म्हणून समजायचं, मी वाचू शकणार नाही. हे त्याला कळलं, त्याच्या डोक्यात प्रकाश पडला, त्याने आईवडिलांना क्षमा केली. ह्याला आध्यात्मिक कृपादान म्हणतात. दिवसभर तुम्ही इकडे असता तर या आध्यात्मिक कृपादान इकडे मिळतात. बाहेरून येणाऱ्या माणसाला काही कळत नाही. जर इकडे एखादा मनुष्य आला की ज्याच्या डोक्यात पैसाच आहे, तो म्हणेल हे सगळे वेडे लोक बसले आहेत, इकडे नाही मटण जेवायला मिळत,
इकडे नाही एअर कंडिशन, इकडे नाही पॉश हॉल, कशाला सगळे वेडे येऊन बसले आहेत. खरं आहे, खरं आहे ते. वर करणी हे जीवन वेडेपणाचं वाटतं, पण इकडे जे कार्य आहे ते बाहेरचं कार्य नाही आहे, ते आत्म्याचं कार्य चालू आहे. आणि आत्म्याचं कार्य जेव्हा पूर्ण होतं तेव्हाच बाहेरचे बदल आपोआप घडतात. बाहेरचे बदल आपोआप घडतात, बाहेरचे आशीर्वाद आपोआप मिळतात, जर आत्मा सुस्थिर असेल तर. हालेलुया. म्हणून पौल म्हणतो तुम्ही स्थिर व्हावे, म्हणून तुम्हाला काही आध्यात्मिक कृपादान मला देता यावे, म्हणून तुमची भेट घेण्याची माझी इच्छा आहे. हालेलुया. मी बोलेन तुम्हाला वचन मिळेल, मी डोक्यावर हात ठेवेन तुमचे आजार जातील, मी साक्ष सांगेन तुमचा विश्वास वाढेल. नुसत्या साक्ष ऐकून आपला विश्वास वाढतो आणि आपल्याला उत्तेजन मिळतं. डोक्यावर हात ठेवल्याने आजार निघून जातात, दुःख निघून जातात. आणि देवाचं वचन ऐकल्याने माणसाच्या जीवनाला बळकटी येते, मजबूती येते, स्थैर्य मिळतं, उमेद येते. हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, देवाच्या सहवासामध्ये किंवा देवाच्या लोकांच्या सहवासामध्ये आपण एका वेगळ्या विश्वात वावरत असतो. आध्यात्मिक कृपादानांचा इकडे वर्षाव होत असतो. पुष्कळ लोक काही दिवस प्रार्थनेला येतात आणि मग यायचे बंद होतात. का तुम्हाला माहिती आहे यायचे बंद होतात? त्यांना प्रार्थना सभेचा मूळ अर्थ कळत नाही. येशूच्या लोकांच्या सहवासात, येशूच्या शिष्याच्या सहवासात नेमकं काय मिळतं हे त्यांना कळत नाही. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, हे न कळल्यामुळे पुष्कळ लोक येशूपासून दूर जातात. पण पौल सांगतोय की तुम्ही स्थिर व्हावं, म्हणून तुम्हाला काही आध्यात्मिक कृपादान द्यावं, म्हणून तुमची भेट घेण्याची माझी इच्छा आहे. पुष्कळ लोक काही दिवस प्रार्थनेला येतात आणि मग यायचे बंद होतात. का तुम्हाला माहिती आहे यायचे बंद होतात? त्यांना प्रार्थना सभेचा मूळ अर्थ कळत नाही. येशूच्या लोकांच्या सहवासात, येशूच्या शिष्याच्या सहवासात नेमकं काय मिळतं हे त्यांना कळत नाही. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, हे न कळल्यामुळे पुष्कळ लोक येशूपासून दूर जातात. पण पौल सांगतोय की तुम्ही स्थिर व्हावं, म्हणून तुम्हाला काही आध्यात्मिक कृपादान द्यावं, म्हणून तुमची भेट घेण्याची माझी इच्छा आहे. हालेलुया. आणि तो असंही म्हणतोय की आपण जर एकत्र आलो तर तुमचा विश्वास आणि माझा विश्वास या दोहोंच्या मिलनाने, दोहोंच्या संयोगाने तुम्हाला माझ्याविषयी उत्तेजन मिळणार आणि मला तुम्हाविषयी उत्तेजन मिळणार. हालेलुया. गेले 4 दिवस आम्ही बाहेर होतो. सोमवार आणि मंगळवार 2 दिवस आम्ही गोव्याला होतो आणि बुधवार आणि गुरुवार 2 दिवस आम्ही दिल्लीला होतो. गोव्याला सोमवारी रात्री माझ्याकडे एक माणूस आला आणि त्याने मला सांगितलं, ब्रदर माझ्या हृदयाला भोक आहे आणि डॉक्टरांनी मला सांगितलं ऑपरेशन करायचं असेल तर 1.5 लाख रुपये खर्च आहे. मी म्हणालो तुझा विश्वास आहे? हो, येशू तुला या क्षणाला बरं करेल. हालेलुया. मी डोक्यावर हात ठेवला, तो बंधू खाली पडला. दुसऱ्या दिवशी प्रार्थनेत त्यांनी सांगितलं मी पूर्णपणे बरा आहे. हालेलुया. दिल्लीला एक मनुष्य बुधवारी प्रार्थनेला आला आणि त्याला डायबिटीस होता. काहीतरी 200-250 त्याची काहीतरी शुगर लेवल होती, साखरेचं प्रमाण होतं. बुधवारी प्रार्थनेत त्याने भाग घेतला. गुरुवारी सकाळी जर डॉक्टरांकडे चेकअपला गेला, डॉक्टरांनी सांगितलं तुझी शुगर लेवल 127 वर आलेली आहे. हालेलुया.
ह्या साक्षी मी तुम्हाला सांगितल्याने तुम्हाला उत्तेजन मिळणार. या साक्षी मी ऐकल्याने मला उत्तेजन मिळतं. म्हणून तुम्हाला माहिती आहे, जेव्हा इकडे साक्षी चालू असतात तेव्हा मी तिकडे बसलेलो असतो आणि मी सगळ्या साक्षी ऐकत असतो, पाहतही असतो. साक्षी कशा पाहतो? एखादा बंधू कसा पडतो ते मी नीट पाहतो, एखादी बहीण कशी पडते मी नीट पाहतो. त्याच्यामुळे मला पुष्कळ आध्यात्मिक ज्ञान मिळतं. आज मी जे आव्हान देते लोकांना की हे जे पडणं आहे हे पडणं दुसऱ्या पडण्यासारखं नाही आहे. ते मी कशाच्या जोरावर आव्हान देत आहे? कारण मी ते पडणं पाहतोय आणि ते कशा प्रकारे पडतात ते पाहतोय. तेव्हा देव मला सांगतो की अशा रीतीने माणूस कधी पडत नाही. हालेलुया. इकडची भक्तिगीतं, इकडची स्तुती आराधना, इकडची प्रवचनं, इकडच्या साक्षी, इकडची सामुदायिक प्रार्थना, सगळ्या गोष्टीतनं तुम्हाला आध्यात्मिक कृपादान मिळणार आणि तुम्ही स्थिर होणार. हालेलुया. हालेलुया. तिथे सुद्धा मी साक्षी ऐकत असतो. मी जिकडे बाहेर जातो तिकडे साक्षी ऐकत असतो. प्रत्येक साक्ष मला मोलाची वाटते, कारण त्यामुळे माझा विश्वास वाढत जातो. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, जेव्हा आपण प्रभू येशूच्या वातावरणात असतो तेव्हा आपला विश्वास वाढतो, आपण स्थिर होतो, कारण आपल्याला आध्यात्मिक कृपादान मिळत असतं. हालेलुया. तुमचं पाप जर तुम्हाला आठवलं तर ते तुमचं आध्यात्मिक कृपादान आहे. तुम्ही पाप जर कबूल केलं तर ते तुमचं आध्यात्मिक कृपादान आहे. तुम्ही जर पापाबद्दल पश्चाताप केला तर ते तुमचं आध्यात्मिक कृपादान आहे. तुम्ही जर पापाची क्षमा मागितली तर ते तुमचं आध्यात्मिक कृपादान आहे. तुम्ही जर दुसऱ्याला क्षमा केली तर ते तुमचं आध्यात्मिक कृपादान आहे. तुम्ही जर एक साक्ष कान देऊन ऐकली तर ते तुमचं आध्यात्मिक कृपादान आहे. जर तुम्ही प्रवचनावरती विश्वास ठेवला तर ते तुमचं आध्यात्मिक कृपादान आहे. जे चमत्कार इकडे साक्षीच्या रूपाने सांगितले जातात त्याच्यावर जर तुम्ही विश्वास ठेवला तर ते तुमचं आध्यात्मिक कृपादान आहे. जे सामर्थ्य आम्ही इकडे दाखवतो त्याच्यावर जर तुम्ही विश्वास ठेवला तर ते तुमचं आध्यात्मिक कृपादान आहे. इतकंच कशाला, इकडे एखादी सिस्टर किंवा ब्रदर जर गाणी बोलत असतील आणि त्या गाण्यामध्ये तुम्ही मन जर लावलं तर ते तुमचं आध्यात्मिक कृपादान आहे. म्हणून दिवसभर इकडे प्रार्थनेच्या वातावरणामध्ये आध्यात्मिक कृपादानांचा वर्षाव होत असतो. आणि आध्यात्मिक कृपादानामुळे आपण जीवनामध्ये स्थिर होत असतो. मानवी जीवनाला स्थैर्याची गरज आहे, मानवी जीवनाला स्थिरतेची गरज आहे. आणि हे स्थैर्य फक्त देव देऊ शकतो, परंतु देव ते कसे देतो? स्थैर्य आध्यात्मिक कृपादानाद्वारे देतो. हालेलुया. जेवढं आपल्या आध्यात्मिक कृपादान मिळणार तेवढं आपलं जीवन स्थिर होणार. जीवनामध्ये स्थैर्य देव देत असतो, परंतु आध्यात्मिक कृपादानाद्वारे देत असतो. आणि पौल म्हणतो मला आध्यात्मिक कृपादान तुम्हाला द्यायचं आहे. म्हणजे मला तुम्हाला देवाचं वचन सांगायचं आहे, किंवा तुमच्या डोक्यावर हात ठेवून प्रार्थना करायची आहे, आजार घालवायचे आहेत, किंवा तुम्हाला एखादी साक्ष सांगायची आहे ज्याद्वारे तुमचा विश्वास वाढेल. हालेलुया. 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 आणि आपणा उभयतांच्या सहवासामध्ये तुम्हाला माझ्याविषयी आणि मला तुम्हाविषयी उत्तेजन मिळेल. हालेलुया. जेव्हा आमच्या प्रार्थनेने तुमचे आजार बरे होतात तेव्हा तुम्हाला आमच्याविषयी उत्तेजन मिळतं. पण जेव्हा तुम्ही साक्षी देता तेव्हा आम्हाला तुमच्याविषयी उत्तेजन मिळतं. हालेलुया. परमेश्वर ह्या गोष्टी करत आहे, ह्यामुळे उत्तेजन मिळतं. उभयतांच्या विश्वासाच्या संयोगाने उभयतांना परस्पराविषयी उत्तेजन मिळतं. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, म्हणून प्रार्थनेला येणं महत्त्वाचं आहे, प्रार्थना सभेला येणं महत्त्वाचं आहे. कारण इकडे परमेश्वराच्या कृपादानांचा वर्षाव होत असतो, पाऊस पडत असतो
आणि या पावसामध्ये आपण नुसते उभे राहिलो तरी आपण ओलेचिंब होऊन जातो. हालेलुया. देवाच्या आशीर्वादांनी आपण ओलेचिंब होतो, पण आपण जर देवाच्या आशीर्वादापासून दूर गेलो तर आपण कोरडे पाषाण होऊ. हालेलुया. हालेलुया. मानवी जीवनात सुकून गेलेला आहे. जीवनामध्ये काही आनंद आणि रस राहिलेला नाही आहे, कारण तिकडे देवाच्या आशीर्वादांचा ओलावा नाही आहे. हालेलुया. हे वातावरण, आणि मी याला वातावरण शब्द नाही वापरत, वातावरणापेक्षा अजून एक चांगला शब्द हिंदीमध्ये आहे, आपण तो आयात करूया हिंदीमधून. माहोल. हिंदीमध्ये म्हणतात माहोल. हे वातावरण नाही, हे महामाहोल जो आहे हा माहोल देवाचा आहे. हा देवाचा माहोल आहे. आणि आम्ही उभे राहतो तेव्हा परमेश्वराच्या कृपादानांचा आमच्यावर वर्षाव होत असतो. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पौल म्हणतोय मला तुमची भेट घ्यायची आहे. आणि भेट कशासाठी घ्यायची आहे? तुम्हाला स्थिर करावं म्हणून मला तुम्हाला भेटायचं आहे. आणि कसं स्थिर करणार मी तुम्हाला आध्यात्मिक कृपादान देणार. मी तुम्हाला आध्यात्मिक कृपादान देणार आणि त्यामुळे तुम्ही स्थिर व्हाल. माझ्या भाषणाने, माझ्या हात ठेवण्याने, माझ्या प्रार्थनेने किंवा तुमच्या सोबत राहिल्याने तुम्हाला आध्यात्मिक कृपादान मिळणार आणि तुम्ही जीवनामध्ये स्थिर होणार. मानवी जीवन कमालीचं अस्थिर आहे. मानवी जीवनामध्ये शांती उरलेली नाही आहे. आणि आपल्याला स्थैर्य कोण देऊ शकतो? फक्त देव देऊ शकतो. आणि देव कोणत्या मार्गाने स्थैर्य देतो? आध्यात्मिक कृपादानाद्वारे. कान देऊ नये का? जेव्हा तुम्ही हात जोडून प्रार्थना करता तेव्हा तुमच्या जीवनात जे घडतं त्याला तोंड नाही आहे, त्याच्याशिवाय सुंदर काही नाही आहे. कारण तुम्ही सरळ स्वर्गाशी कनेक्टेड होता आणि त्यावेळेला देव तुमच्या जीवनात बदल करतो. त्यावेळेला देव तुमच्या जीवनात बदल करतो. त्यावेळेला देव तुम्हाला आशीर्वाद देत असतो. बाहेर आल्यावर ते आशीर्वाद फक्त पाहायचे असतात. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, प्रार्थनेमध्ये आपला आशीर्वाद मिळतात. बाहेर आल्यावर ते आशीर्वाद आपण पाहत असतो, पण मिळतात कुठे? प्रार्थनेमध्ये. हालेलुया. हालेलुया. पौल म्हणतो की मला तुम्हाला भेटायचं आहे अशासाठी की तुम्ही स्थिर व्हावं आध्यात्मिक कृपादानाद्वारे. हालेलुया. 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 प्रार्थना करने का समय है. आंखें बंद कीजिए. मैं आपके लिए प्रार्थना करने जा रहा हूं. आपके शरीर के जिस हिस्से को बीमारी है उस हिस्से पर हाथ रखिए विश्वास के साथ. प्रभु यीशु खुद आपको स्पर्श करेगा और चंगाई देगा. आपके शरीर में से हर बीमारी प्रभु यीशु के पवित्र नाम नष्ट हो जाए. आपके जीवन में जो कुछ दुख है प्रभु यीशु के पवित्र नाम नष्ट हो जाए. और आपके जीवन पर और आपके परिवार पर प्रभु यीशु की महान आशीष है.